नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा मनापासून विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे मंडळी, कारण तुमची आमची सगळ्यांची लाडकी चटकदार फराळ पण घेऊन आलो, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आज मला खूप आनंद झालेला आहे, कारण झी मराठीवरचे आमचे हे सगळे लाडके कलाकार आज माझ्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहेत. मी सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करतो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जान्हवीसाठी. तेजश्री, तू एकदा येऊन गेलीस या मंचावरती आणि आमची कॉफी पिऊन गेलीस. मला माहिती तुला कॉफी खूप आवडली, त्यामुळे तू परत आलीस ना लगेच. करेक्ट. पण तुला सुरुवातीलाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीच्या निमित्तानं तू आज या कॅफेमध्ये आलेली आहेस, मला खूप आनंद झाला. तुला कसं वाटतं परत इकडे येऊन? खूप छान वाटतंय. मला वाटतं हे खूप छान माध्यम आहे आम्हाला आमच्या भूमिकांमधून बाहेर येऊन लोकांशी संवाद साधण्याचं. तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत बस. खूप धमाल, खूप मजा करूया. तर मंडळी, जान्हवीचं आगमन झालेलं आहे आणि आता मी या मंचावरती दुरावा कमी करत बोलावणार आहे. का रे दुरावा या तुमच्या आवडत्या मालिकेमधले दोन आमचे आवडते कलाकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जय आणि अदिती यांच्यासाठी. तुमच्या दोघांचं मनापासून इथे स्वागत. आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. सिरियलमध्ये सध्या जसं तुमचं वातावरण चाललेलं आहे की लग्न झालंय पण दाखवता येत नाहीये, आणि जिथे राहायचंय तिथे लग्न झालंय हे सिद्ध करता येत नाही. तर ही जी तुमची तारांबळ चाललेली आहे त्याच्यातून थोडासा वेळ काढून इकडे आलाय तुम्ही. बॉसनं सांगितलंय का तुमच्या इकडे आलाय ते? नाही. बॉसला न सांगता आलाय, पण आता कळलं समजा बॉसना तुमच्या, तर नाही कळणार, कारण आमची खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीच त्यांना सांगणार नाही. सगळ्या प्रेक्षकांचंच प्रेम आहे तुमच्यावरती तेवढं. खूप साऱ्या गप्पा मारूयात. दिवाळीचे सगळे किस्से मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही दोघे आमच्यासोबत बघा. आणि आता या मंचावरती मी बोलावणार आहे बाबाजी 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 यांची जी कन्या आहे आणि कन्येचा ज्यांच्याशी विवाह झालेला आहे, अशा जोडीला आपण या मंचावरती आमंत्रित करूयात. आदित्य आणि मेघना यांच्यासाठी. खरं आता काय बोलायचं, माझी सगळ्यात आवडती हिरोईन आली. सॉरी, तुम्ही सगळेच आवडते आहात, म्हणून मनातलं असं सांगितलं काय बिघडतं ना. म्हणजे मगाशी तू खोटं बोललास. नाही, ते मनापासूनच होतं. हे आणखी मनापासून होतं. एवढं फरक पडला. या सिरियल नंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडलाय? जबाबदारी वाढली आहे एक आर्टिस्ट म्हणून, पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राने आमच्यावर एक विश्वास टाकलेला आहे. नुसतं आमच्या दोघांवरच नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबावर. तर तो झीवरचा पण विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू. मेघना, ह्या सगळ्याला आणि स्पेशल थँक्स झीचे की त्यांनी संधी दिली, त्यामुळे हे सगळं काय म्हणतात ना, प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेम हे सगळं अनुभवायला मिळते. त्यामुळे खूप मजा येते आणि धमाल करते सध्याला आयुष्यात. तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर मंडळी, आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका जावयाला ज्यांना विकत घ्यायचंय वीणा प्रधान यांना. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? जावई विकत घेणे आहे या मालिकेचा नायक राया. राया, तुमचं मनापासून स्वागत आहे या मंचावरती. सुरुवातीला तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तुला सुद्धा. सिरियल नंतर आयुष्यामध्ये काय फरक पडलाय? सिरियल नंतर काही नाही, लग्नाची स्थळं यायला लागली. प्रत्येकाने छान छान सांगितलं करिअरचं, पण यानं बरोबर सांगितलं लग्न कामाचं बोलला. आता येत आहेत एक स्थळं येत आहेत. अच्छा. मुलींचे फोटो येत आहेत, बरं. त्याच्यावर सासूबाईंचे पण सासूबाईंचे पण फोटो येत आहेत. हो, म्हणजे मुलगी आणि सासूबाई असा फोटो? एक्झॅक्टली. आणि मी फोन कोणालाही केला म्हणजे त्या फोटोवाल्यांना, तर तिकडनं फक्त असं उत्तर येतं, असं कसं आमचा पण फोटो हवाच ना. राया, मनापासून तुझं स्वागत करतो. आणि आपल्या सोबत आता इथं असणार आहे सगळ्यांना धडा शिकवायला येणारी अस्मिता. अस्मिता, तुमचं मनापासून इथे स्वागत. थँक्यू.
खरं तर इथे जेव्हा जेव्हा महिला येतात तेव्हा मी फार प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मी आज थोडासा घाबरलेलो आहे. आतून असं घाबरलो की यांच्यासमोर काय बोलायचं बाबा, कारण कायद्याचं नॉलेज यांना सगळ्यात जास्त आहे. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे अस्मिता, की ही सिरियल केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा असं कधी झालं की पोलीस सॅल्यूट करू लागले? सॅल्यूट असं नाही म्हणता येणार, पण ॲज अ पर्सन माझ्यात खूप फरक पडला आहे. म्हणजे विचार करण्याची साधारण पद्धत तशी झाली की गाडी थांबली आहे, काय झालं असेल, असं एक सुरू होतं आपोआप की शोधक वृत्ती जी अस्मितात आहे ते माझ्यात आता आलंय. म्हणजे प्रत्येक बाबतीत विचार करायला लागते की का झालं असेल. घरच्यांना याचा त्रास होत नाही कधी? मी जेवायला वाढलं तुम्ही भाजीकडे बघत बसलो, आईला त्यांच्या ह्याच्यात काय शोधतेस आता? नाही का अशी असेल भाजी, यांनी डावीकडेच का ठेवली, उजवीकडे का ठेवली, असं कधी घरात होतं? नाही तसं नाही होत, कारण शूटिंगच्या वेळा अशा असतात की घरच्यांना मला शोधावं लागतं की अच्छा आली आहेस का तू, ओके ओके ओके. मी डायरेक्ट रूम बंद, डायरेक्ट घराच्या बाहेर इतकंच होतं. म्हणजे फार कमी भेटणं होतं. सो आता लेट्स होप दिवाळीच्या निमित्ताने मी घरच्यांबरोबर वेळ घालवू शकेन. दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, आणि मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या अस्मितासाठी. जान्हवी, मला तुमच्याकडे यायचंय. दिवाळी या विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय की लहानपणीची दिवाळी कशी होती? मी किल्ला बनवायचे. वा. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये मला आठवत आहे की एक मुलांचा ग्रुप असायचा आणि आम्ही एक असा मुलींचा ग्रुप बनवलेला की बॉस आम्ही पण बनवणार किल्ले. त्यामुळे ती एक वेगळी एक्साइटमेंट असायची. अशा सगळ्या मस्त खूप मजेशीर असायची. आणि मी खूप टॉमबॉईश होते लहानपणी, त्यामुळे सगळी धमाल मुलांसारखी करायची. बॉम्ब फोडायचे मोठमोठे. कुणीतरी आजी आजोबा येत असतील तर मग, आजी आजोबा नाही अगदी, पण ॲटलिस्ट मग कुणीतरी काका काकू येत असतील तर पटकन फटाके लावून पळा, असं सगळी मस्ती करायचो आम्ही. जान्हवी, वाटते का बघा हे लहानपणी काय केलं हे तुम्ही बघा आता फक्त. हे बघ, तू जान्हवीचं लहानपण विचारलंस की नाही. आणि मला वाटतं जान्हवीने, आपण जान्हवीच्या जर का त्या स्टोरीमध्ये मागे गेलो तर कदाचित पिंट्याने आणि जान्हवीने सुद्धा ही मजा केली असेल. मेघना, मला तुमच्याकडे आता यायचंय. तुमच्याकडे? मला या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाजावा बोलायची सवय लागलेली आहे, म्हणून मी आता तुमच्याकडे येतो. तू आवडते हिरोईन म्हणालास म्हणून मला असं वाटलं की तू आवाजाव नाही करणार. मेघना, मला आता तुझ्याकडे यायचं. मेघना, सगळ्यांना खूप गोड वाटते आणि ह्यांची फॅमिलीच मुळात गोड आहे. वैयक्तिक आयुष्यात तुझा स्वभाव कसा आहे? ललितला विचारलं तर तो जास्त चांगलं सांगेल ना. नाही, ती बडबडी आहे जास्त. म्हणजे जेवढी ती सेटवर बोलत किंवा सीन मध्ये जेवढी बोलत नाही ना, ते सगळं भरून काढते ती. बाहेर बोलत नाही याच्या मागे काय वेगळं हे होतं का? हो, म्हणजे आधी फारच कमी बोलायचं मी. आता जरा तरी मला कंठ फुटलाय, पण आधी म्हणजे नाके बराबर. हा कसा हे तू सांग मला. हो, हे मला सांगायला फार आवडेल. एकतर तो अजिबात आदित्यसारखा नाहीये ब्रेकिंग न्यूज. आणि खूप धमाल करतो, खूप मस्ती करतो. इतके शेरोशायरी चालू असतात, सतत गाणी गात असतो. शेरोशायरी चालू असतात. हे जे काही मला क्यू मिळतात. एक तर त्याचा शराबी फिल्म मधला एक डायलॉग आहे, तो त्यांनी कीज पाडला त्या डायलॉगचा. प्लीज सर, आज तो होना ही चाहिए. दिवाळी आहे बॉस. आज इतनी भी मयस्सर नहीं मैं खाने में. आज इतनी भी मयस्सर नहीं मैं खाने में कि जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने में. जिगर का दर्द कहीं ऊपर से मालूम होता है कि जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है. क्या बात. बर, हे याला काही वेळ काळ लागत नाही. स्पॉट दादांसमोर जाणार आणि म्हणणार जिगर का दर्द म्हणजे मी स्पॉट होतो. तू म्हण जिगर का दर्द. मी स्पॉट होता. जिगर का दर्द फिर से गरम करता हूँ. काय टेंशन, क्यों ये ऐसे बोलते, मेरे को बहुत टेंशन आता है. दिवाळी म्हटलं की खरंच धमाल असते, आणि आपण कलाकार असल्या कारणानं आणखीन एक धमाल आपल्याला दिवाळीच्या निमित्तानं करावी लागते, ती म्हणजे दिवाळी पहाट. तर अशीच एक दिवाळी पहाट या गावात सुद्धा होते. दिवाळी पहाट आहे. वरती बस रे, दिवाळी पहाट.
चिक दिवाळीची राप चिक दिवाळी पहाट दिवाळी पहाट दिवाळी पहाट दिवाळी पहाट परदेशी परदेशी तुमचा आयटम नंतर आहे. तू कुठं चालला आंघोळीला? नाही रे हे इकडे नंतर नंतर इकडे पहिले. अरे पाठ चालू करायचे. परदेशी नाही नाही वेळ. अरे हे उठ रे. ऐ मिमिक्री आर्टिस्ट दिवाळी पाठ चालू बस इकडे. अरे यार हा लय उत्साह आहे यार. तुला कोण सांगितलं दिवाळी एवढं उत्साह असतो? शांत बस जरा. उठ उठ घे ना चालू कर गाणं घ्या एखादा. घेऊ का? तू नको. थांब ना बा थांब ना. परंपरा आमची मोडू नको ना बा. उठ रे. उठ गाणं चालू कर कार्यक्रम चालू कर. चल माझा नंबर आला. हा तुझा नंबर आला. चल गरम कर जरा गरम कर प्रेक्षक थोडेसे. जरा गाणं घेणं होते झल्लाट. घे रे घे वाजव. तू चालू कर गाणं चालू कर. मी 10 मिनिटं लागतील जाऊन येतो ना. अरे नाही आता कार्यक्रम सुरू करायचा आहे नंतरचा. नाही नंतर हा चालू. कुठलं गाणं? बाबा हा याला आठवत नाही तोपर्यंत जाऊ. अरे हे जरा तळत पडते मिमिक्री होती मिमिक्री. तो नमस्कार भाई और बाहर जाओ. भाई और बहन तो पेश करता हूँ अमिताभ बच्चन. काय सॉरी सॉरी. अरे काय प्रॉब्लेम आहे आता तरी. आता तो हे गेला इथं कोणाच्या भरोश्यावर कार्यक्रम करू मी. हा बद्री सिंग नाही दळ बद्री सिंग आहे. परदेशी पाहुण्याला असं बोलू नये. परदेशी पाहुणे बसा बसा बसा. घ्या तुम्ही घ्या आता. मी गाव हा गा हा. अरे काय चालू आहे तुझं? ते दोघांची नाही बाबा ते नसबंदी नाही जुगलबंदी आहे. ते करतो मी नंतर. परदेशी तुम्ही थांबा. देशी घ्या. हाय देशी. अरे ते नाही हो देशी गाणं घ्या तुम्ही. हा
हे सगळं बच्चन आता माईक फेकला लक्षात ठेव. अमिताभ बच्चन. और गौर कीजिए कि अगर अमिताभ बच्चन बस स्टॉप पे खड़े हैं, बस स्टॉप पे देखते हैं अपन, बस स्टॉप पे कैसे खड़े देखिए. वाह क्या बात है. अमिताभ बच्चन. और गौर कीजिए कि बस नहीं आ रही. अरे बस बहुत देर से नहीं आ रही. अमिताभ बच्चन बहुत परेशान हो रहे हैं. तो परेशान होने के बाद अमिताभ बच्चन कैसे रिएक्ट होंगे देखिए. अमिताभ बच्चन. और गौर कीजिए अभी अमिताभ बच्चन, अभी तो अमिताभ बच्चन, अभी अमिताभ बच्चन देखो. हाँ अमिताभ बच्चन. और गौर कीजिए वहां से स्टोरी 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 फिर गेली. दिवाळी पहाटे संध्याकाळ होऊन राहिली. स्टोरी स्टोरी समजली आम्हाला. बच्चन काय म्हणले तेवढं बोल फक्त. बच्चन बोलणार. और गौर कीजिए कि सामने से अभी मिथुन दा आ गए. ऐसा वैसे मिथुन दा नाही येऊ दे, कोणाला येऊ दे, बच्चन पाहिजे आम्हाला. बच्चन आएगा, बच्चन आएगा. बच्चन बात करेंगे अभी उनसे. बच्चन बात करेंगे. मिथुन दा आ गए तो अमिताभ बच्चन कैसे बात करेंगे उनसे देखिए. अमिताभ बच्चन. और मिथुन दा चले गए. मला आता परत एकदा राया तुमच्याकडे यायचंय. दिवाळीत कुठला किस्सा घडला? 6वी 7वी नंतर मी फटाके उडवायचं सोडून दिलं. का? आमचं छोटंसं घर आहे, घराच्या बाजूला छान छान मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. तर बिल्डिंगमध्ये असं समोर एक कोणतरी असं दिसलं. 6वी 7वीत असताना बाण लावला. नेहमीप्रमाणे आपण बाण कसा लावतो की एक बाटली घेतो, त्याच्यामध्ये थोडीशी वाळू टाकतो, तो रुसवतो. नेमकी मी वाळू टाकायला विसरलो, पण मी असा छान पद्धतीने असा तो गेलो आणि तिला इम्प्रेस करण्याच्या नादात मला सांगितलेलं की बाण असा हृदयात घुसला पाहिजे. मी तिला इम्प्रेस लहानपणी काय रे काय कळत नसतं आपल्याला काही. बाण असा घुसला पाहिजे हृदयात असं ऐकून होतं मोठ्यांकडून. तर मी गेलो असं लावायला तिला इम्प्रेस करण्याच्या. बघ मी कसा लावतोय बाण. असा गेलो लावायला आणि तो असा सुर्र करून सुटला. म्हटलं बघ बघ चाललाय. आणि तो डायरेक्ट तिच्या गॅलरीतच जाऊन सेम असा. त्यानंतर त्या मुलीने माझ्याकडे कधी बघितलं नाही आयुष्यात. अजूनही एवढा मोठा आलो कधीतरी पटकन एकमेकांची येता येता नजर होते. त्यांचे घरचे आहेत जिवंत? नाही ना, साधा बाण होता रे तो. ललित महाराज, आम्हाला असं कळलेलं आहे, झी मराठीच्या काही जासूसांनी आम्हाला असं सांगितलं की सध्या झी मराठीमध्ये जी गुलाबी पत्र येत आहेत सगळ्याच हिरोईनसाठी येत आहेत, पण त्यातल्या त्यात जास्त जे गठ्ठे येत आहेत ते यांच्यासाठी येत आहेत. या फॅन्सचा काही त्रास होतो किंवा काही गमतीदार फॅन्स पण भेटले की जे गळ्यातच पडले तर मागेच लागले लग्नच कर, नाहीतर आता बघ आता काय गाल वगैरे खेचले जातात. हा मी ऐकलंय हे. मला बरं झालं तूच क्यू दिलास. खूप गाल ओढतात म्हणे तुझे. हो म्हणजे ते एकदा गाल ओढू का असं करत येतात जवळ. मग यांना नाही म्हणेस तर इथून कोणीतरी ओढतं. यांना असं करेपर्यंत ते दुसऱ्या दिवशी कंटिन्युटीचा प्रॉब्लेम होतो. बघ ना. नाही पण तरीच म्हणून तुझ्या जॅकेटवर मगाशी लिपस्टिकचा मार्क होता का? ओ माय गॉड. शोधलं की सापडतं. शोधलं की सापडतं. अस्मिता करेक्ट आहे. अरे लिपस्टिक छे छे इथे कुठे लिपस्टिक वगैरे. तरीच लिपस्टिकचा मार्क. इथे नजर फक्त अस्मिताची जाऊ शकते आणि ती शोधून दाखवू शकते आपल्याला ते कुणाचे ओठ होते म्हणून. ती तर लावतच नाही, त्यामुळे माझ्या शक्यताच नाही. मला परत एकदा आदिती तुमच्याकडे यायचंय. सिरियल मध्ये मी बघतो की तुमच्या ज्या जाऊबाई आहेत म्हणजे घरात बसलेल्यांना सुद्धा त्यांचा राग येतो. शोभा, त्या तुम्हाला फार छळत असतात, कारस्थानं करत असतात. मला हेच विचारायचं की वैयक्तिक आयुष्यात तुम्ही तितक्या सोशिक आहात? नाही, अजिबात नाही. समोरच्याला बरं वाटावं म्हणून एक वेळ मी हो म्हणेन, पण एवढं जर काय कळत असेल समोर की नाही हे चुकतंय तर मग डेफिनेटली त्या माणसाला मी हे नक्कीच सांगेन की नाही सॉरी, पण प्लीज माझ्याशी असं वागू नकोस. आय डोंट डिझर्व दिस. बरं, मला परत एकदा जय तुमच्याकडे यायचंय. मगाशी ललितनी जसा फॅन्सचा किस्सा सांगितला, आता तुमची क्रेज प्रचंड आहे बाहेर. असे फॅन्स तुम्हालाही भेटतात काही टाइमपास धमाल? आत्ता एक आम्हाला दोघांनाही एक असा एक 2 जणांचा मेसेज आला. त्यातला एक मेसेज खूप इंटरेस्टिंग होता. त्याचं असं म्हणणं होतं की त्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत किंवा आमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडताना त्याला दिसत आहेत त्यामुळे तो आणि त्याची एक कोणीतरी गर्लफ्रेंड आणि त्याचं प्रेम खूप तिच्याबद्दलचं निस्वार्थ आणि प्युअर आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात जवळ येत आहेत.
किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी दुरावा तयार झाला होता आणि आमच्या मालिकेतल्या काही गोष्टी बघून त्यांना असं जाणवलं की अरे का नाही आपण ॲडजस्टमेंट्स करून एकत्र राहू शकत. सो वी वर व्हेरी टच्ड की आमच्यामुळे जर का कोणाचं नवीन आयुष्य सुरू होणार असेल तर वी विल बी व्हेरी हॅपी. आणि आमच्या शोचा मोटिव्हच तो आहे की ॲडजस्टमेंट्स करूनही नाती जपता येतात आणि प्रेमाला काय म्हणतात वाव देता येतो. मेघनाला असे फॅन्स भेटतात वेगवेगळे? खूप गोड गोड किस्से आहेत की एक बाई मला एका रस्त्यात ॲक्च्युली भेटल्या त्या आणि त्या मला म्हणाल्या की माझी मुलगी शाळेत जाताना रोज इथे तीळ लावून जाते म्हणजे काजळाचा तीळ लावून जाते तुमच्यासारखा. किंवा एका मुलीने जाहीर केलंय तिचं नाव मेघना आहे म्हणून की मला मेघनाच म्हणायचं. किंवा एका काकूंनी मला सांगितलं की त्यांची भाची मागे लागले त्यांच्या की मेघना डान्स क्लासला जाते तर मलाही डान्स क्लासला जायचंय. जान्हवीची क्रेज आता मी काय सांगायची, ती सगळ्या महाराष्ट्रानं अनुभवली आहे, पुढेही ते अनुभवत राहतील. तुम्हाला खूप फॅन्स भेटत असतील तर अशा महिला वर्गातून ज्या भेटणाऱ्या फॅन्स असतात त्यातला काही एखादा किस्सा आठवतो? झीच्याच कृपेने निलेश गेल्या वर्षी आम्ही एका अंध मुलांच्या शाळेत गेलो होतो. मला वाटतं आपल्या झीचे आणखी कलाकार होते काही, आम्ही दोघं होतो, आणखी आपल्या जुन्या सिरियल्स त्याचे काही कलाकार होते. आणि मला आठवतं आहे त्यावेळी त्या अंध मुलांच्या शाळेमध्ये आम्ही पोचलो ना तेव्हा बेसिकली ही कन्सेप्ट आम्हाला झेपलीच नव्हती की आपण टेलिव्हिजन या माध्यमातून जे बघण्याचं माध्यम आहे प्रामुख्याने आणि आपण अंध मुलांच्या शाळेत जातो आहे तर हे अजिबात न झेपणारं होतं. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी शांत होतो की काय रिॲक्ट करायचं आपण तिथे जाऊन, काय म्हणजे आपण काय बोलायचं त्यांच्याशी नक्की. तर आम्ही गेलो आणि जाता क्षणी पहिलं दृश्य होतं की 8 मुली होत्या, अंध मुली. त्यांनी एकमेकींचे हात धरले होते. त्यातली पहिली मुलगी ना हे असते ना आपली वॉल, त्याला चाचपडत चालत होती आणि बाकीच्या 7 जणी फक्त त्या हाताच्या विश्वासावर तिच्याबरोबर चालत होत्या. आणि हे आम्हाला असं दिसत होतं. आणि तिथल्या शिक्षिकेने सांगितलं की तुम्ही बोला ना त्यांच्याशी. तर कसं म्हणजे ओळखतात आमची मुलं तुम्हाला, तुम्ही बोला. तर तिथे मी फक्त म्हणजे काय मला सुचेच ना, मी फक्त त्यांना हाय एवढंच केलं आणि त्यावर त्यातली प्रत्येक मुलगी जान्हवी ताई असं म्हणून ओरडली. क्या बात क्या बात. आणि मी फक्त रडत होते तेव्हा, मला झेपलंच नाही ते. आणि त्याच्यानंतर मला आठवतंय की तिथून निघताना मी असं म्हणाले की आम्हाला अंध मुलांकडून आयुष्याकडे डोळसपणे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. तर हा खूप छान अनुभव होता माझ्या आयुष्यातला, माझ्या करिअर मधला. तुम्ही जसा आता उल्लेख केला संत ज्ञानेश्वरांनीच म्हणून ठेवलेला आहे की हे विश्वची माझे घर. तेव्हा या दिवाळीच्या माध्यमातून या सगळ्या कलाकारांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढंच आवाहन करू इच्छितो की दिवाळीचे 4 दिवस असतात पण आपल्या याच बांधवांच्या सोबत, आपल्या याच भगिनींच्या सोबत जर दिवाळीतला 1 दिवस आपण साजरा करू शकलो तर ती खऱ्या अर्थानं दिवाळी असू शकते. आणि हा प्रयत्न आपण नक्कीच या निमित्तानं करूयात. तर काय आमच्याही गावामध्ये ना तिकडे कसं आपला कार्यक्रम आहे की आम्ही सारे खवय्ये, तसा आमच्याकडे एक कार्यक्रम इकडे असतो आमच्या गावामध्ये. म्हणजे आम्ही सारे खवय्ये याच नावाने ते करतात पण ते प्रशांत आंबले करतात. हे प्रशांत आंबले नमस्कार 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 नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. काय झालं की दिवाळी आहे ना, दिवाळी निमित्त मी काही वेगवेगळी स्पर्धा ठेवलेली आहे. 2च गोष्टी करायच्या, फक्त एक तर लाडू करायचे आणि एक चकल्या करायच्या. चला आपल्याकडे आता साहित्य आलेलं आहे. आपल्याकडे आहेत 3 जोड्या. 3ही जोड्यांना मी इकडे आमंत्रित करतो. आता आणखीन एक जोडी आहे पण जोडी म्हणता येणार नाही आपल्याला, पण आज आपल्या कार्यक्रमासाठी त्यांना जोडी करू. राया या जान्हवी सख्खी शेजारी जोडी. सख्खी शेजारी. अस्मिता आपल्याकडे फ्रीलान्स म्हणून काम करणार. त्याच्यामुळे अस्मिताला ज्याला वाटेल अस्मिता मदत करू शकते. करायचं काय माहितीये का की तुम्ही ठरवायचं एका पार्टनरनी लाडू करायचे, एका पार्टनरनी ह्या चकल्या करायच्या. ह्या सगळ्या प्रक्रियेला 1 मिनिटाचा अवधी आहे. आणि चकली करताना, लाडू करताना तो गोल झालाच पाहिजे असा एक नियम आहे. बघूया. पण चकली करताना फक्त 1 चकली करायची आहे. एकच? हा, फक्त 1च चकली करायची. पण ती मोठीतल्या मोठी, जितकी मोठी त्याची चकली असेल तो जिंकेल. चकली जर तुटली तर ती परत पहिल्यापासून सुरुवात आता. चला.
मला वाटतं थोडंसं आदितीचं थोडंसं ऐकण्यात चुकलं आहे. आपण आदितीला लाडू बनवायला सांगितलं होतं, तिने जी काही चिमणीची अंडी केलेली आहे. काय हरकत नाही, चांगला प्रयत्न आहे. आणि गेला पडला एक होतं तेही तोडून टाकला. नाही लाडू पडला हातात, म्हणजे असं घट्ट बनवायचा होता. आणि ही जी चकली केलेली आहे, 3-4 लाडू केले होते, म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये आपण पकडत. हा 4 केले होते. काय हरकत नाही, एक माझ्यापासून गेला. काय अरे असू दे असू दे असू दे, त्याला आता चकलीसारखा आकार देऊ नको. ते काय मध्ये मध्ये जर आपण याला थोडंसं आणखी भरलं तर हे स्पायडरमॅनचं एक प्रकार होऊ शकते. पण तरी चकली बनवूया, काय हरकत नाही. आता मेघनाने काय केलं हे बघितलं पाहिजे आपण. वा 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 वा. मेघना म्हणजे आज या ठिकाणी एक नवीन असा शोध लागलेला आहे की लाडवाचा जो काय आकार आहे, हा जो ज्या पद्धतीचे हे कबाब आहे, पांढरे कबाब वा वा वा. पण खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, यांनी जे काही सुंदर चकली केलेली आहे डिझाईन्सची. वा वा. त्यांना ती फक्त उचलून दाखवायला सांगा. उचलून जी तळायला लागते नंतर तशी ती प्लेट सहित तळायची. प्लेट सहित तळायची. वेगळी होणार, चकली वेगळी होणार. चकली पाहून लहानपणी जे नूडल्स काय झालेले आहेत, काय हरकत नाही. व्हेरी गुड. नूडल्स युक्त मोठी आहे, मला वाटतं सगळ्यात ठीक आहे. वा वा वा. मोठी चकली आहे. पण लाडू तुका शोध लावला आहे, मला खूप बरं वाटलं की वा या प्रकारचे लाडू होऊ शकतात. व्हेरी गुड. अरे वा वा. त्यानंतर तिकडे एक बहीण भावाची जी जोडी आहे, बहीण भावाची जी जोडी इकडे आहे. तर वा 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 वा. यांनी फार कॉम्पॅक्ट अशी चकली केलेली आहे. वा हे बघा, मस्त आहे ना गुरुजी. फार कॉम्पॅक्ट चकली केलेली आहे. पण मला वाटतं याची जरा चकली थोडीशी मोठी आहे ना. ते उचलायची मग इथे थोडं फेविकॉल भरावं लागेल मध्ये. बरोबर चिकटून घेतली ही चिटकून घेतलेली आहे. ही जरा उचलू शकतो आपण असं केलं तर. वा क्या बात आहे. वा वा वा. काय हरकत नाही. प्रयत्न चांगला दिसतोय. पण त्यांनी हे बघ 1 2 रव्याचा लाडूचा प्रयत्न. हा रायाच्या रव्याचा लाडूचा 1 2 3 4 5 6 7. तर माझ्या मते जिंकलेले आहेत. आज इकडे भाऊबीज साजरीच करून टाकूयात. जिंकले आहेत भावा बहिणीची जोडी. मगाशी तुम्ही एक दिवाळी पहाट बघितलीत आमच्याकडे. आज आणखीन एक गोष्ट घडणार आहे जी पहिल्यांदाच घडते. माझे 2 भाचे येणार आहेत लहान. उचल. अरे उचल उचल, मी आयुष्यातून उठेल आता. थांब जरा. हो हो बाळा, आलात तुम्ही? अरे वा वा वा. कशाला आलात? टॅक्सीतून आलो. कशातून आलात हे नाही विचारलं, कशाला आलात इथं? दिवाळीसाठी. दिवाळीसाठी? हा मामा. अरे दिवाळीची सुट्टी असते, मग मामाकडे यायचं. तुम्ही शाळेतच जात नाही तर सुट्टी कुठून मिळणार तुम्हाला? गेलो तो शाळेत, गेलो तो मामा. नाही नाही नाही, त्याला नाही तसं करा, त्याला त्रास नाही द्यायचा. खवट्या देई ना. हे बघा, आपल्याकडे आज खूप पाहुणे मंडळी आलेले तिथे. टीव्हीत बघता का नाही या सगळ्यांना तुम्ही? हे नाही. पाय खाली घे. नाही असं नाही बसायचं. बघ आता कशी मजा आहे. अरे नको, अरे त्याला नको तू त्रास देऊ. मी काय सांगतोय, असं नाही करू. मोठी माणसं आलीत ना, मोठी माणसं आले बघ, त्यांना सगळ्यांना टीव्हीत बघतो की नाही, हाय करा. हाय हाय कर. आता तुम्ही लहान लहान मुलं आहात की नाही, पाहुण्यांच्या समोर काहीतरी सादर करायचं छान, मग ते तुम्हाला टीव्ही मध्ये नेणार. हा छान कराल काहीतरी. हा व्हेरी गुड. चला शहाणा मुलगा इकडे उभा राहा. आपल्या सगळ्यांसाठी बर मी आपल्या समोर स्वागत गीत सादर करणार आहे. त्याला सांभाळ, लहान आहे तुझ्यापेक्षा. मला मारलेला मी. स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे. स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे. कारे दुरावा रेशीम गाठी
कारे दुरावा रेशीम गाठी होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे स्वागत करूया जावई विकत घेणे आणि अस्मिता यांचे पण बाकीच्यांचं छान गाणं म्हटलं ते दोघांचं का नाही तुम्ही गाणं म्हटलं अस्मिता आणि हे जावई विकत घेणे आहे मीटर मध्ये बसत नाही आणि अस्मिताचं टायटल सॉन्ग मला पाठ नाही करायचं ना पाठ अस्मिताला तरी पाठ आहे का विचार असेल ना त्यांचं पाठ बोला ना बोला बोला टायटल सॉन्ग नाही बरोबर आहे तो टायटल सॉन्ग नाहीच आहे आम्हाला म्हणजे फक्त अहो म्युझिक टायटल सॉन्ग शोधा म्हणजे सापडे बरोबर आहे. हा आता बाळा तू करतो गाणं म्हणतो मी हा हा व्हेरी तर गुड आपल्या सगळ्यांचं माझा आहे ना, आता माझा आहे ना मारामारी करू नका आणि हा. आपल्या सगळ्याचं माझा आहे ना वा वा. मारे ना मी मारामारी नाही मारामारी नाही नाही. नाही माऊचं गाणं घे माऊ माऊ हा हा ते पाठ आहे आपलं ते हा छान सगळ्यांसमोर म्हणायचं छान 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 मनी माऊच बाळ कस काळ काळ मामा काळ कुठे आहे तू मध्ये मध्ये देऊ नको त्याला शब्द बोल छान 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 मनी माऊच बाळ कस तंबाखू तंबाखूच पान चंदोबा बोलू हा चांदो मामा ते घे हा चंदोबा चंदोबा पाठ काय शब्द देतो तो पा दिला पापा आहे काय ते हो आहे ना बाय बा भागलाच का हा खपला अरे मामा खो आहे ना नाही नाही लपलास का मामा दही दे कोंबडीची अंडी आहे ना काय पण बोलतो मला का मला त्याला मिला तू अरे मारामारी नाही सुपरमॅन आणि तू मी सुपरमॅन आहे मी स्पायडरमॅन आहे मी शक्तिमान आहे मी बॅटमॅन आहे मी अस्मिता आता बोल आता बोल आता बोल मी हरलो The power of the अस्मिता शोधला म्हणजे सापडत ना खऱ्या खऱ्या पण आले बघितलं का तुम्ही? यू वा हे तू ओरिजिनल आहे ओरिजिनल 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 बघ 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 मस्त आहे रे कडक आहे ना कडक स्वभाव स्वभाव कडक आहे बाबा मला जाम आवडते ही पण मस्त आहे रे हा नवरा आहे शेजारी हा कुणाचा बघ मला काय बोलते ती माझी आहे मुलाचं नाही प्रपोज करू प्रपोज करू प्रपोज करू ती खावट्या देऊ तू नको ती मरे प्रपोज करू धन्यवाद सॉरी हब्बा मोगली मोगली पण फुलकीला मोगली ना
जॅकी चॅन सॉलिड ना आई शपथ ईशा कारण की तू काढते मिस्टर बीन अरे ते सिरियल मधले कलाकार असतात. तुमचे कार्टून चॅनल आहे का हे तर काहीच नाही. माझी बिल्ड बघ. हा शाळेला बिल्ड मामा त्यांना पण सांग ना आमच्या बरोबर व्यायाम करायला. मी नाही काय सांगत, तुमचं तुम्ही बघा. हिंमत असेल तर डिप्स करतील. यांनी जेवढे डिप्स केले त्याच्या डबल आम्ही करणार मामा. प्लीज 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 कम प्लीज. येस दादा डिप्स. माय गॉड. क्या बात है, क्या बात है. झाला पाहिजे. वा हा पहिला उठला हा जिंकला. चला मामा हा जिंकला. आता मी सांगतो, त्यांनी जवळजवळ मी मोजल्या 30च्या पुढे डिप्स केल्या, म्हणजे तुम्हाला त्याच्या दुप्पट करायच्यात. तुम्हाला किती करायच्यात? 60. जिंकायचे दोघांनी. या आता 60 पाहिजे. 60. 1 2 3 5 त्याच्या आईला मामा फसवला आम्ही फसवला. आज आमच्याकडे छान छान हिरोईन आलेले आहेत आणि ह्या किती सुंदर नृत्य करतात हे तुम्ही सगळ्यांनी एकापेक्षा एकच्या माध्यमातून मला वाटतं प्राजक्ता तुम्हाला पाहिलेलं आहे सगळ्यांनी. आणि बाकीच्यांना आज तुम्ही पहिल्यांदा पाहणार आहात, पण बाकीच्याही आमच्या हिरोईन तितक्याच सुंदर नसतात. आणि मला आता बघायचं आहे यातल्या ज्या दोघी जणी आहेत, अस्मिता या तर मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही कथ्थक सुंदर करता असं ऐकलं, बरोबर आहे मी? भरतनाट्यम. आमच्यासाठी ते दोन्ही सेमच वाटतात. तर ते तुम्ही छान करता. तर तुम्ही दोघी आलेला आहात, दिवाळीचा माहोल आहे आणि आमच्या या कुटुंबामध्ये एक छान जर नृत्याची अदाकारी झाली तर आम्हाला खूप आनंद येईल. तुम्हालाही आवडेल ना? उद्याच्या दिवशी सुद्धा हीच धमाल या पाहुण्यांच्या सोबत आणि आणखी काही पाहुण्यांच्या सोबत आपण करणार आहोत, तेव्हा बघायला विसरू नका. उद्या सुद्धा चला हवा येऊ द्या.